कीर्तन संध्याकाळी होतं. आता तुकाराम महाराजांचं कीर्तन म्हटल्यावर गावातील कोणताच माणूस घरी दिसत नसायचा. प्रत्येक जण कीर्तन ऐकायला यायचं आणि विशेषतः मंबाजी बुवांनी तर कधीच कोणाचंच आणि कोणतंच कीर्तन हुकवलेलं नव्हतं. आणि त्याच दिवशी मंबाजी बुवा कीर्तनाला आले नाही. तुकाराम महाराज ज्यांचं कीर्तन सुरू झालेलं, रामकृष्ण हरी म्हणत होते. रूप पाहता लोचनी अभंग घेणार, तेवढ्यात त्यांची नजर गेली. मंबाजी बुवा दिसेना. अरे मंबाजी बुवा कुठे गेले? तुम्ही रामकृष्ण हरी जाप तसाच ठेवा, मी लगेच आलो, लवकर आलो. हा, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणत राहा. गेले. बाहेरून आवाज येतात, मंबाजी बुवा, ओ मंबाजी बुवा. मंबाजी बुवा आतमध्ये पलंगावर झोपलेले. त्यांचं अंग दुखत होतं. त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणाले, मला माहितीये माझ्या म्हशीने तुमच्या बागेमध्ये गेली, तिने तुमचा चारा खाल्ला बागेतला, म्हणून तुम्ही मला काठीने बदाडून काढलं, म्हणजे स्वतःची चूक माफ करा. म्हशी जनावरे त्यांचे म्हणून त्यांनी तुकाराम महाराजांना मारलं. पण तरी सुद्धा ते त्या ठिकाणी म्हटले, अहो तुम्ही मला मारलं ना, त्यामुळे तुमचे हातपाय दुखत असतील, मी तुमचे हातपाय चेपून देतो, पण याल ना माझ्या कीर्तनाला, येता ना माझ्या कीर्तनाला. हा सुविचार तो फक्त संतांजवळचे, तो बाकी दुसऱ्या कोणाजवळ नाही. अहो उगाच त्यांनी जगद्गुरु तुकोबराय नाही म्हणत, उगाच त्यांना जगद्गुरु ही पदवी दिली गेली नाहीये, तर त्यासाठी त्यांना अपार कष्ट सोसावे लागले. नको नको त्या वेदना यातना सहन करायला लागल्या, तेव्हा त्यांना जगद्गुरु ही पदवी भेटली. एकनाथांना देखील उगाच शांती ब्रह्म पदवी नाही भेटली, त्यांना देखील खूप कष्ट सोसावे लागले. कष्टाचं फळ कधी पण चविष्टच लागतं, म्हणून कधी पण कष्ट करायला शिका. एकनाथ महाराज त्यांना संत ओळखायचे, कारण त्यांना कधीच कोणावरच त्यांनी राग आणलेला नव्हता, त्यांना राग येत नसायचा, म्हणून त्यांना लोक शांती ब्रह्म म्हणायचे, संत म्हणायचे. आणि हे गावातील काही कर्मठ लोकांना भगवत नसायचं, कारण त्याच्यामध्ये कुविचार होता. ते असे कर्मठ लोक असं वाट्यावरती बसलेले मंदिराच्या, त्या ठिकाणी मग पुढून यवन जात. ते त्याच्या जवळ गेले आणि म्हणाले की असं असं करायचंय. त्यांची योजना ठरली, कारण त्यांना एकनाथ महाराजांना राग आणायचा होता. सकाळ झाली, तो जो यवन होता ना, तो गंगेच्या किनारी आला आणि सकाळी स्नान करण्यासाठी एकनाथ महाराज त्या ठिकाणी गेले. एकनाथ महाराज स्नान करून आले. जसं स्नान करून आल्यावर तो यवन त्यांच्या अंगावरती थुकला. कोण थुकलंय, का थुकलंय, काही विचारलं नाही. पुन्हा गेले स्नान करायला, पुन्हा तो यवन अंगावरती थुकला. पुन्हा गेले स्नान करायला, पुन्हा यवन अंगावरती थुकला. हा प्रकार एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, पाचदा नाही, 25दा नाही, 50दा नाही, तर मोजून 108 वेळा घडला. पण तरी सुद्धा एकनाथ महाराजांनी बघितलं नाही. का थुकला, कमून थुकला, का त्याला मान वर करून हात उचलून मारला. उलट त्या यवनाचं तोंड पान खाऊन, चुना मावा गुटखा खाऊन तोंड सडल्यासारखं झालं, त्याला बोलता येईना. तो एकनाथांचे पाय धरत होता, तो एकनाथांची माफी मागत होता. एकनाथ महाराज उलट म्हणाले, अरे माझी माफी का मागतोयस? जर तू माझ्या अंगावरती थुकलं नसता तर एकाच दिवशी या पवित्र गंगेचं मला 108 वेळा स्नान घडलंच नसतं. माझं एवढं पुण्य ते कुणी कमावलंच नसेल रे, आणि ते मी आज तुझ्यामुळे कमावलं. तू ते मावन ते काही ते खाल्ल्यामुळे तुझं तोंड दुखत असेल ना, चल माझ्या घरी, मी तुला मध देतो, तुझं तोंड बरं होईल, तू बरा होशील, ये माझ्या घरी, मध लावतो, तुला मध देतो. सुविचार. अहो जर आपल्या अंगावरती मावा गुटखा चुना बिना खाऊन थुकलाय, त्याचंच तोंड दुखायला लागल्या, उलट त्याला मध देणारे संत ते म्हणजे एकनाथ महाराज. पण आपण आज उलट व्यसन करतो. व्यसनाने तर आपलं वाटूळ होतं, घरोघरी उद्ध्वस्त होतात, ते म्हणजे व्यसनाने. म्हणून आपण व्यसन देखील केलं नाही पाहिजे. काय भेटतं दारू पिल्यामुळं? आपला वेळ जातो, मेंदूवरती नियंत्रण राहत नाही, तरी सुद्धा आपण त्या वाईट नशेच्या मागे लागतो. अहो जर तुम्ही आज दारू पिली तर ती उद्या उतरणार आहे.
रात्री पिली तर सकाळी उतरणारे, आणि सकाळी पेल्यावर रात्री उतरणारे. पण जर हरिनामाचा प्याला पेला ना तर तो आयुष्यच तुमचं सुधरून टाकेल, कधीच तो त्याची नशेत जाणार नाही. म्हणून तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, त्याच्या नामस्मरणामध्ये लीन व्हा. पण आपल्याला एक खुळाचा नाद येतो, म्हणजे व्यसनाचा. आपण व्यसन करतो, सोडत नाही. अहो, उगाच दारू पितात तो माणसं. असं एक दोन पट्टी सांगत नाही आपल्या भांडणाचं कारण. फुल पेलेले दोघं असे रस्त्याने चाललेले. नेमकी ती पौर्णिमाची रात्र होती. आता पौर्णिमाची रात्र म्हणल्या चंद्र एकदम प्रकाशित असतो, आणि ते तो गजल फुल पेलेले. कीर्तन हे रात्रीच असतात. कीर्तन होऊन मी येत होते, आता 12:30-12च्या दरम्यान येत होते. ते दोघं दिसले ना, ते इरी जवळ होते. दावा टाकायचे काढायचे, खरं ते दावा आणलेलं जणू टाकायचे काढायचे. लय वेळ त्यांचं तसं चालू होतं. मी म्हणलं उभं त्यांना पाणी पाहिजे, निघाणं वाटतं बिचाराने. आता मी एवढी मला काय कळत आहे. मी बघितलं जवळ जाऊन तर त्यांचं चालू होतं, सरक साईडला, वर तिकडं, मला चंद्र काढू दे. आता ती पौर्णिमाची रात्र होती. आता चंद्र माथ्यावरती आला होता, कारण 12-12:30च्या दरम्यान चंद्र हा माथ्यावरती येतो, आणि ती चंद्राची प्रतिमा ही पाण्यामध्ये दिसत होती. त्यांचं सुरू, सरक साईडला, मला चंद्र काढू दे, हो तिकडं, मी होतो इकडं, तू निघ तिकडं. अरे तेच चालू होतं. जी एकमेकांना ढकलायचे, इकडं व्हा तिकडं व्हा, त्यांचं तेच सुरू होतं. शेवटी एका पेट्याच्या हातून ते दाव होतं ना, ते खडकाला गुंतलं. आता खडकाला ते दाव गुंतलं की त्याला वडता वडाना ते निघाना. तर म्हणा, अरे चंद्र अडकला दिसतोय, चल 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 वडू लाग, आपलं दोघांचं नाव होईन, आपण चंद्राला काढलं. धर धर धर, जी जोर लावून वडिलं त्यांनी, पूर्ण एनर्जीने वडिलं, एवढं जोरात वडिलं की ते दाव सुटलं. दोघं वरून फाटे पडले ना, गेली आकाशाकडे नजर. बघते तर काय, चंद्र लगे आपल्या पठ्याने एका झटक्यात काढला की नाही चंद्र उपसून. आता बाबूरावच्या हातून पुरस्कार पक्का बाबा पक्का. आता आपलं नाव लई मोठं झालं. काय म्हणावं आता यांना. म्हणून तुम्ही दारूची नशा करू नका. उगाच आपली बदनामी करून घेता. उलट आपले पैसे जाते, त्यांनी वेळ जातो, मेंदूवरती नियंत्रण राहत नाही, वरून आपल्या शरीराला त्याचा त्रास होतो. म्हणून व्यसनासारखा वाईट विचार हा मनामध्ये आणू नका. त्याच सोबत राग मनामध्ये धरू नका. राग, अहो मनामध्ये जर राग असेल ना तर काहीही व्हायला वेळ लागत. रावणाच्या मनामध्ये राग होता. जर शूरपणखीने सीतेचा पत्ता दिला नसता आणि त्यावेळेस रावणाच्या मनामध्ये राग जर नसताना आला तर रामायणच घडलं. त्यावेळेस महाभारतामध्ये दुर्योधनाच्या मनामध्ये राग होता, कारण 5 पांडवांनी फक्त 5 गावा मागितले, वर्णावर मकांती अविस्थल वरकास्त, आणि तुमच्या मनाने द्या. पण नाही, दुर्योधनाच्या मनामध्ये राग होता. तो म्हणाला, अरे 5 गाव तर लांबची गोष्ट आहे, मी तुला एका सुईच्या टोका एवढी सुद्धा जमीन देणार नाही. 5 गाव कुठून देऊ मी तुला. राग. 100 कौरव होते, 100 पैकी 100 मेले, परंतु 5 पांडवांच्या मनामध्ये राग नव्हता, ते वाचले, त्यांना राज्य भेटलं त्यांचं. म्हणून तुम्ही मनामध्ये राग आणू नका, राग धरू नका, कारण राग असेल ना तर काही होऊ शकतं. त्यामुळे रागासारखा वाईट विचार मनामध्ये देखील आणू नका. अहो उगाच कशाला राग. अहो वादविवाद केव्हा होतात, जेव्हा आपल्या मनामध्ये राग असतो, द्वेष असतो, मित्रत्वाची भावना नसते, तेव्हा भांडणं होतात, वादविवाद होतात, आणि ते मात्र रागामुळेच. म्हणून तुम्ही मनामध्ये राग धरू नका, राग आणू नका, राग आवरा. पण आपण तसं करत नाही. अहो उगाच कशाला वाद करता. तंटा तुमचा माझा, याचा त्याचा कुणाचाही असो, कधीतरी कुठेतरी तो थांबायला हवा, आणि माणसातला माणूस तडजोडीच्या रंगातही रंगायला हवा. अहो आपसात बसून तडजोड करा ना. पण आपण उलट आगीत तेल ओतीत होतं. मी ह्या वकिलाला एवढे पैसे दिले, ती माझी केस लढणारे, ते असं करणारे,
मी एवढं केलं मी तेवढं केलं ना, आता आपल्याकडून निकाल लागणार आहे. कशाला उगं पैसे घालवतो, तुमचेच पैसे जातात. जर तुम्ही शांततेने एकांतामध्ये बसून जर विचार केला आणि तडजोड केली तर तो वाद लवकर मिटणार आहे. बिना तुमचा वेळ जाता, बिना तुमचा पैसा जाता. म्हणून तुम्ही वादविवाद मिटवण्याचा प्रयत्न करा, उलट आपण तो वाढवतो. मिटवायची गरजच नाही म्हणतो ते वकील करते ना मी करते, पण वकील मात्र मार खाणारे असतात, वकील आणि पोलीस पण. म्हणून तुम्ही वाद विवाद करू नका. हो, रामदास स्वामी देखील एका ठिकाणी म्हणतात, जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी सुखे संवाद सुखे करावा, जगी तोची शोक संताप हारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणजे अहो, जर संसार तर तो गुन्हा गोविंदाने करा. उगाच कशाला वादाच्या नादी लागतात, उगाच कशाला वाद करतात. कारण की आहे ना, जर बघायचं गेलं तर नवरा बायकोचेच जास्त वाद असतात. सगळ्यात जास्त वादाचं प्रमाण नवरा बायकोचं असतं. अहो, महिलांना एवढं आरक्षण पहिल्यापासून बरं. आता मला सांगा, शंकराचा मुलगा गणपती आणि कार्तिकेय. गणपतीचं वाहन उंदीर, शंकराचं वाहन नंदी बैल, कार्तिकेयचं वाहन मोर आणि शंकराची बायको कार्तिकेय गणपतीची आई पार्वती मातेचं वाहन वाघ. तेव्हापासून महिलांना आरक्षण येते आतापर्यंत बरं का. कारण एक बाई एवढे नवरा तिच्या बोलण्याच्या पुढे नसायचंच. तिने कधीच नवऱ्याला चहा करून दिला, दूध तर लांबची गोष्ट, चहा म्हणजे बघून सुद्धा देत नव्हते ती. एवढ्या नवऱ्याला काय म्हणते बाप जन्मी तिने चहा दूध दाखवलं नव्हतं लग्न झाल्यापासून. जी बायकोचा तो ऐकायचा, बायको पुढे त्याचं काहीच चालत नसायची, उभं राहायची, मान करून बघायची हिंमत सुद्धा नसायची. एका दिवशी असंच ती बायको त्याची दूध गरम करीती, केशर टाकीती, हालीती, आटीती, चमच्याने हालीती, गला साठवती ती, साखर टाकीती, केशर टाकीती, गरम करीती आणि ते गलास घेऊन ती निघली त्याच्याकडं. म्हणजे तो होता कोपऱ्यामध्ये, म्हणजे दरवाजाच्या कोपऱ्यामध्ये. त्याच्याकडंच ती वळाली. त्याला वाटलं माझ्याकडे कशाला येते हिने मला कधी दूध साखर दाखवलं नाही, केशरचं दूध कसं काय दे, ते ईश्वरी ताई महाराज आले त्यांना द्यायला चालले असं, माझ्याकडे कशाला येते ही उगा. पण ती वळली ना त्याच्याकडंच, दरवाजाच्या मागं त्याच्याकडं म्हणती, ढसा गपचूप. ते म्हणतात, तुझं काय भीती नेमकी, तुम्हाला कधी दूध दाखिलं नाहीस, आता केशरचं दूध कस काय देतेस ग. ती म्हणाली, ढसा गपचूप. ते म्हणाला, सूर्य कुठून उगलाय आज, काय बेते बाई तुझं मला सांग, मी दूधच पिणार नाही तशा. ती म्हणली, अहो एवढ्या लक्षात नाही का, आज नागपंचमी, नागाला केशरचं दूध पाजावंच लागतं. अहो, ती नवऱ्याला नाग म्हटली म्हणजे असे वादविवाद आपले होतात छोटे छोटे कारणांवरून. अहो, साधं बायकोकडून जेवणामध्ये थोडं मीठ जास्त झालं की लगे नवरा ताट पिकवतो, मला नाही जेवायचं, तुला नीट बनवता येत नाही, असं तसं लगेच सुरू करतो. एका दिवशी जर मीठ जास्त झालं ना तर एवढं रागवतो, परंतु एवढे दिवस तिने आपल्याला चांगलं 2 टायमाची भाजी भाकरी करून खाऊ घातली, त्याचा आपण एका क्षणामध्ये तो विसरून जातो तसा. परंतु जे वाईट केले त्याच्याकडेच बघतो. ही आजची शोकांतिका आहे. कारण आपण व्यक्तींनी केलेल्या हजारो चांगल्या कर्मांना बघत नाही, परंतु एक वाईट केलेल्या कर्मांकडेच बघतो. तर आपण असं केलं नाही पाहिजे. अहो, साधा आपली चुकी असली तरी आपल्यावर कोणी केस लढली की आपण जी गळा फाडून रडितो पडतो. जर कोणी आपल्यावर विनाकारण केस केली तर आपण त्याला सोडित नाही. जी असं करीतो त्याला चांगलं रेटून काढितो. राग असतो मनावर, सहन करत नाही आपण. परंतु माझ्या भगवान बाबांना त्यांनी काही केले नसताना, त्यांची काडीची चूक नसताना देखील 1933 साली सुंदर नामक स्त्रीनं आष्टीच्या कोर्टामध्ये पोटगीची केस दावा दाखल केली. अहो, माझे भगवान बाबांनी किती चांगले कर्म केले होते, परंतु तरी सुद्धा त्या कर्मठ बाईने, अहो तिला सुंदर कसं काय म्हणावं, ती कर्मठ होती. माझ्या बाबांवर तिने आरोप घातला, 125 ची केस कलम दावा दाखल केला आणि त्या ठिकाणी
आष्टीच्या कोर्टामध्ये ते गेले. बाबा देखील तिथे होते. न्यायाधीश साहेब हे मुस्लिम समाजाचे होते, परंतु त्यांची श्रद्धा भगवान बाबांवर होती आणि ते कधी पण सत्याचीच बाजू घ्यायचे. काही हो, सत्याची बाजू घ्यायची, कारण न्यायाधीश हा न्यायदान करीत असतो. त्या ठिकाणी मग त्या बाईला त्या ठिकाणी उभा केला आणि विचारलं न्यायाधीश साहेबांनी, बाई, मी काही प्रश्न विचारतो, त्यांची उत्तर द्याल ना? म्हणाली, हा, मग कस काय, देईन की. बरं बाई, सांगा तुम्ही बाबांना केव्हापासून ओळखता? ती म्हणली, ओळखता म्हणजे काय? ते माझ्या घरी येतात, ते बसतात, उठतात, आम्ही एकत्र जेवतो, ते करतो. ते म्हणाले, असं एवढं ओळखतात? बरं मग हे सांगा बरं, बाबांच्या कोणत्या पायाला 6 बोटे? ती गोंधळी हातापायाकडे तोंडाकडे बघायला लागली, तिला काही सुचेना. तिने बाबांचे, न्यायाधीश साहेबांचे पाय धरले आणि म्हणाले, मी हे खरंच केलं नाही, हे मी करणार सुद्धा नव्हते, परंतु काही जणांनी मला पैसे दिले, त्यामुळे मी भाग पडले, म्हणून मी हे केलं. मला माफ करा. आणि विशेषतः बाबांच्या कोणत्याच पायाला 6 बोटे नव्हती. त्या ठिकाणी एवढ्यावर लोक थांबले नाहीत. त्यांनी अजून बाबांना त्रास देण्याचा ठरवला, कारण की त्यांना तो गड, नारायण गड त्यांच्याकडे पाहिजे होता. त्यांनी अजून नको नको ते प्रकारचे चरण सुरू केलं त्यांना. आणि असंच एके दिवशी त्यांनी बाबांचा फेटा हा एका नालायक बाईच्या घरी नेऊन ठेवला. काय वेदना झाले असतील त्या मनाला, किती वाईट वाटलं असेल त्यांना. अरे, आपण काही केलं नाही तरी, आणि तो फेटा हा त्यांच्या जवळच्याच माणसांनी तिथे नेऊन ठेवला. सगळे जे कर्मठ लोक होते त्यांनी गावामध्ये आरडा-ओरडा सुरू केला की अरे, बाबांचा फेटा या बाईच्या घरी आहे, बाबांचा फेटा या बाईच्या घरी. सगळे लोक म्हणायला लागले, बाई, खरंच बाबांचा फेटा तुमच्याकडे? खरंच बाबा तुमच्याकडे आले होते का हो? ती म्हणाली, मग ते येतात माझ्याकडे. आणि यावेळेस त्यांचा फेटा देखील राहिला. किती वाईट वाटलं असेल. पुन्हा त्यांनी कोर्ट कचेरी करायचं ठरवलं, पण नाही. आपण जनतेच्या कल्याणासाठी हे पैसे घेतो आणि आपला गड जाऊ नये म्हणून, आपण त्याचे वारिसदार राहावे म्हणून आपण ते कोर्ट कचेरीसाठी खर्च करायचे नाही. सगळे आपल्यावरती आरोप घालतात, नको नको ते बोलतात, नको नको ते त्रास देतात. आणि या पापाचं, या वेदनेचं खंडन करण्यासाठी ते एकांतामध्ये नदीकाठी गेले. दुसऱ्यांना त्रास नको, दुसऱ्यांना इजा नको, दुसऱ्यांना वेदना नको, यातना नको, म्हणून स्वतः त्यांनी खंडन करण्याचं ठरवलं आणि नदीकाठी गेले. धार धार दगड घेतला आणि त्यांनी आपलं लिंग कापून टाकलं. किती जखम झाली असेल, किती वाईट वाटलं असेल. त्यांच्या डोळ्यातून अश्रू खळाखळा वाहत होते. त्यांनी पाला घेतला आणि जखमेवरती लावला. उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. किती वाईट वाटलं असेल. दुसरे आपल्यावर नको नको ते बोलतात, आरोप पण लावतात. गेले. रक्ताचे थेंब ज्या ठिकाणी सांडले होते ना त्यांचे, त्या ठिकाणी तुळशी उगवलेल्या. एवढं पुण्य, एवढे थोर माझे बाबा होते हो. आणि हे रक्ताचे डाग शेवटी त्यांच्या भक्तगणांनी पाहिले. त्यांना कळालं की बाबांनी असं केलंय. परंतु बाबांनी ठरवलं होतं की अरे, आपल्याला लोक नको नको ते बोलतात, नको नको ते त्रास देतात, काहीही आरोप आपल्यावरती लावतात, घालतात, आपण इथे राहायचंच नाही. आपण एवढं चांगलं जनतेसाठी करतो, पण लोक आपल्याला एवढा त्रास देतात, काय राहायचं इथं? म्हणून गेले. जात असताना पिंपळाचं झाड जे होतं ते पडलं. काही लोक अपशकुन म्हणायला लागले, काय म्हणाल, नाही, यांना कसं इथं राहून देता येईल? भक्तगण म्हणत होते, नका जाऊ. सगळे रडत होते भक्तगण, परंतु जे वाईट होते ते जाईल, यांना जायलाच पाहिजे, हे असे वाईट कर्म करतात, असे येते तसे येते, यांना इथं राहायलाच नाही पाहिजे यांनी, असं म्हणू लागले. ते गेले आणि एक स्वतःचा भगवान गड उभा केला. जर बाबांना त्या ठिकाणी त्या लोकांनी त्रास दिला नसता, तर बाबांनी स्वतःच्या हिमतीवर एवढा मोठा गड उभाच केला नसता, ज्याची गादी कोणीच बाबाकडून हिसकावूनच घेऊ शकत नाही. एवढा मोठा गड तयार केला स्वतःच्या नावावर, स्वतःच्या हिमतीवर.
अहो सोन्याला जितकं घासतो ना तितकं ते चमकतं. आणि कधी पण जीवनामध्ये चांगल्याच व्यक्तींना त्रास देतात. म्हणून आपण धीर सोडायचा नाही आणि प्रत्येक वेळेस आपला गड आपल्या हिमतीवर आपण सगळं उभा करायचं आणि दुसऱ्यांना हे दाखवायचं आता हे माझं आहे ना, हे माझं कोणीच घेऊ शकत नाही. त्यांनी कोर्ट कचेरी केली नाही का, जनतेचे पैसे जाते म्हणून. अहो काही लोक म्हणतात की भाऊ भाऊ हे खूप रागीट होते, शिव्या देणारे होते, श्राप देणारे होते, त्यांना लगेच राग यायचा. परंतु हा माणसाचा खूप मोठा गैरसमज आहे. बाबा हे आडवं चालणाऱ्या लोकांना सुधरवायचे, त्यांना पहिलं चांगले शांततेमध्ये सल्ला द्यायचे, पण जरी त्यांनी ऐकलं नाही तर मग त्यांना बोलायचे, जेणेकरून ते समजतील की अरे आपण तसं करायला नव्हतं पाहिजे, आपण चांगलं कर्म केलं पाहिजे. अहो आपण म्हणतो बाबा रागीट होते, पण ते मुळीच नाही, ते खोट आहे. अहो बाबांवरती माणसं तर प्रेम करतच होते, भाऊ देखील खूप मायाळू होते, परंतु जनावर देखील भाऊंवर प्रेम करत होते. माझे भाऊ हे देखील खूप दयाळू होते. जे त्यांच्याकडे क्षमा याचना करायचं त्याला ते भरभर द्यायचे, म्हणजे त्याला मोठं करायचे, त्याला चुकीचे म्हणजे जो चुकला होता त्याला सरळ मार्गाकडे वळवायचे, अंधारामध्ये असलेल्या लोकांना प्रकाशाकडे जाणारा मार्ग दाखवायचे, ते म्हणजे भाऊ होते. अहो जेव्हा बोदेगाववरून भाऊ गडावर येत होते तेव्हा वाटेमध्ये कोरडगावमध्ये ते थांबले. त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जाऊन ते विचारायचे की अरे तुमची हाल हवाल बरी आहे ना, सगळं चांगलं सुरू आहे ना. प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी देखील ते गेले कोरडगावमध्ये आणि म्हणाले कसं आहे गावामध्ये सगळं चांगलं आहे ना. सगळे लोक म्हणायला लागले हो भाऊ खरंच खूप चांगलं आहे तुमच्या कृपा आशीर्वादाने, पण आमच्या गावामध्ये एक कठाळ आहे, जो समोर दिसन त्याला ठार करतो, धावून येतो अंगावरती, काहीतरी तुम्हीच करा. आणि आम्हाला त्याला मारता पण येत नाही कारण तो देवाला सोडलेला आहे, आणि तो जो म्हणजे गाडी दिसत घोडे दिसत टांगे दिसत त्याच्या मागं पडतो. प्रत्येकाला घराच्या बाहेर निघायचं म्हटल्यावर धाकधूक जीव होतो. भाऊ तुम्हीच काहीतरी करा. आणि त्याच वेळेस त्याच टायमाला तो कठाळे होता ना, तो समोरून चाललेला. भाऊ म्हणाले हाच का तो? ते म्हणाले हा भाऊ हाच आहे तो. अरे लांब रे ते माणसांना म्हणू लागले कारण तो त्यांच्याकडे धावून यायला लागलेला. त्या ठिकाणी भाऊ गेले, त्याच्या उलट ते जवळ जाऊ लागले. सगळे माणसं म्हणत होते भाऊ तुम्हाला तो मारेल, तुम्हाला वेदना होतील, नका जाऊ उगीच त्याच्या जवळ, भाऊ नका जाऊ नका जाऊ असं सगळे लोक म्हणत होते. परंतु ऐकलं नाही, गेले जवळ आणि त्या ठिकाणी गेल्यावर काहीच केलं नाही त्यांनी. तो शांत चित्तेने उभा राहिला होता समोर. त्याच्या डोक्यावरून भाऊने हात फिरवला, जसा हात फिरवला कोणीही समोर येऊ द्या तरी सुद्धा तो कोणाला ठार करत नव्हता, मारत नव्हता. सगळेजण त्याच्या जवळ येऊ लागले आणि शेवटी बाबा जेव्हा भाऊ जेव्हा टांग्यामध्ये बसून चालले होते तेव्हा मागे मागे मात्र तो कठाळ्या जात होता. गडावर देखील त्याची महिला पूजा करू लागल्या, हळदी कुंकू लावू लागल्या, लेकरं बाळा देखील त्याच्याजवळ खेळू लागले. एवढा त्याचा उद्धार झाला भाऊंच्या स्पर्शात. भाऊ हे खरंच खूप दयाळू होते, प्रेमळ होते. त्यामुळे आपण देखील भाऊंचं नामस्मरण केलं पाहिजे. त्यांनी जे आपल्याला संदेश दिले त्यानुसार वागलं पाहिजे. आणि आजकाल जर आपण पाहिलं तर लहान मुलांचं मात्र मोबाईलचं प्रमाण लय वाढलंय. अहो पण आपण म्हणतो की मोबाईल जास्त मुलं बघतात, हो की नाही, मुलं बघतात म्हणतो, पण पहिली गोष्ट जर आई वडिलांनी त्यांच्या हातात पहिले ती मोबाईल दिलाच नसता तर ते कुठून मोबाईल हात लावणार होते. उलट आई वडिलच म्हणतात ते शांत बसावेत म्हणून की धर बाळा मोबाईल, पण आता काही मला येड्या नको करू, मला काम करायचं. आई वडिलांमुळे देखील मुलांना मोबाईल बघण्याची सवय लागली आहे. अहो एक माणूस एवढा मोबाईल बघायचा
मोबाईल. घरी येत होता ऑफिसवरून, मोबाईल त्याचं चालू होतं. मोबाईल इकडं तिकडं तिकडं इकडं मोबाईल खेळत आला. त्याला तो त्या ठिकाणी आला, दुसऱ्याच्याच घरात घुसला. म्हणून ती ती बाई होती, ती घरातली, ती मोबाईल खेळत होती. तिचं गेम खेळायचं सुरू होतं, मालिका बघायची सुरू होती. पुढं टीव्ही, हातामध्ये मोबाईल, लॅपटॉप चालू. तिने पाणी दिलं, ती त्याच्याजवळ मोबाईल बघत बसली. आणि जो तो खरा घराचा मालक होता ना, खरा, तो गेम खेळतच आला. तो ढिला नव्हता, तो गेम खेळत येत होता रस्त्याने आणि तो त्याच्याच घरात घुसला, त्याच ठिकाणी गेला. ह्या दोघांना पाहिलं, आय एम सो सॉरी, ती दुसऱ्याच्या घरी घुसलो मोबाईलच्या नादामध्ये आणि तो स्वतःच्याच घरून निघत आहे बाहेर. काय आता डोक्यात हाणून घ्यावा की काय? ते मोबाईलच्या राड्याने एवढे राडे व्हायलेत ना, मोबाईलमुळे अख्खी दुनिया बदलली. अहो, मोबाईल देखील चांगला आहे, पण आपण त्याच्यामध्ये चांगलं बघत नाही. जर मुलांच्या हातामध्ये हरिपाठ लावून जर मोबाईल मध्ये बघा, पावलं शिका खेळायला दिलं तर ते ऐकते ना. परंतु नाही, आपण गेम खेळ, कारण तो गेम मध्ये मुलगा बिझी असतो, तो येडेवाणी करत नाही, हू की चू म्हणत नाही, भूक लागत नाही, त्याला पाणी प्यायची गरज लागत नाही का? मोबाईलच्या नादावर. मोबाईल ही माणसं वेडे झालेत ना, रक्ताच्या नात्याला देखील माणूस विसरायला चाललाय. आई वडिलांची कोणी सेवा करत नाही. बाहेर गेला ऑफिस मध्ये, घरात आलं मोबाईल. अहो, आपण आज आई वडिलांची सेवा केली पाहिजे, कारण आई मायेचा सागर आहे तर पिता हा दयेचा समुद्र आहे. म्हणून त्या आई वडिलांची सेवा ही अगदी मनापासून केली पाहिजे. सेवा नाही करता आली तरी 2 मिनिटं त्यांच्या जवळ जाऊन औषधे घेतले ना, गोळ्या घेतल्या ना, बरं वाटतंय का? जेवण झालं ना, 2 शब्द बोलाव, किती चांगले वाटत ते अंतःकरणाला. पण नाही, आपण त्यांच्या खोलीत सुद्धा जात नाही. आपण आई वडिलांची सेवा अजिबात करत नाही, तर ह्याची शोकांती काय? अहो, तुम्ही कधी विचार केलाय का, बाप हा लेकराला खांद्यावरती का घेत असतो? तर त्याचं कारण असं आहे, जेव्हा बाप लेकराला खांद्यावरती घेत असतो ना, तो फक्त भगवंताकडे एवढीच प्रार्थना करतोय, हे भगवंता, हे परमेश्वरा, जे मी आजपर्यंत बघू शकलो नाही, ते लहान वयामध्ये माझ्या मुलाला पाहावं म्हणून बाप मुलाला खांद्यावरती घेत असतो. आणि आई आई का बरं घेते कडेवरती? तर ती देखील भगवंताला हेच म्हणत असते, हे पांडुरंगा परमात्म्या, जे मी या वयामध्ये आता पाहते, ती या छोट्याशा माझ्या मुलांना छोट्या लहान वयामध्ये पाहावं म्हणून आई लेकराला कडेवरती घेत असते. आणि मोठं झाल्यावर आपण त्याच आई वडिलांना विसरतो, त्यांनाच कुठेतरी बिल मागतो. अहो, एक राजू नावाचा एक छोटा मुलगा होता, पण तो खूप मोठा चौकस होता. त्याच्या बाबांचा दवाखाना होता, त्याचा वाडा देखील खूप मोठा होता. तो दररोज सकाळी शाळेत जायचा, आवरायचा, घरी आल्याच्या नंतर झोपायचा, नंतर अभ्यास करायचा, खेळायला जायचा. एके दिवशी राजू उठला, सकाळी आंघोळ बिंघोळ केली आणि शाळेत गेला. शाळेतून घरी आल्याच्या नंतर बसला, झोपला. नंतर तो अभ्यासाला बसणार, तेवढ्यात मित्रांचा आवाज आला, राजू, अरे राजू, चल बरं खेळायला. राजू गेला खेळायला. खेळून झाल्याच्या नंतर तो आपल्या बाबांच्या दवाखान्यामध्ये गेला. त्या ठिकाणी त्यांनी अनेक पेशंट पाहिले. कोणाला खोकला आलेला असायचा, कोणाला सर्दी झालेली असायची, कोणाला ताप आलेली असायची, तर कोणाचं डोकं दुखायचं, कोणाचा हात मोडलेला तर कोणाचा पाय मोडलेला, कोणाचं ऑपरेशन करायचं होतं तर कोणाचं काय. म्हणजे असे त्यांनी बरेच पेशंट पाहिले. आणि त्यांनी बघितलं, अरे आपले बाबा या पेशंटला तपासतात आणि एका चिठ्ठीवर काहीतरी लिहून देतात. ती चिठ्ठी घेऊन तो पेशंट हा कंपाऊंडर काकांकडे जातो, त्यांच्याकडून औषधे गोळ्या घेतो, पुन्हा आपल्या बाबांना पैसे देतो. आता हा छोटा, त्याला काय कळतंय, ते बाबांना पैसे का बरं देत असतील, कशामुळे पैसे देत असतील? त्याने ठरवलं, आता आपण बाबांनाच विचारायचं. गेला आणि म्हणाला, बाबा, ओ बाबा, तुम्ही त्या चिठ्ठीवर काय बरं लिहून देतात आणि ते पेशंट काका तुम्हाला पैसे का बरं देतात?
त्याचे बाबा म्हणाले, अरे बाळा, मी त्यांचं दुखणं बरं करतो, त्यांचा हात मोडला असेल तर तो नीट करतो, त्यांना त्रास होत असेल तर मी त्या त्रासापासून त्यांना मुक्ती देतो, त्यांना तपासतो, त्यांना नीट औषध गोळ्या लिहून देतो, केव्हा कोणची खायची, केव्हा कोणचं औषध प्यायचंय, कोणती गोळी कमून खायची, हे सर्व मी त्यांना सांगतो. त्यामुळे त्यांचं दुखणं बरं होतं, ते चांगले ठीकठाक होतात आणि मी त्यांचं दुखणं बरं करतो म्हणून मी त्यांचं काम करतो की नाही, म्हणून ते मला माझ्या बिलाप्रमाणे पैसे देतात. तेवढ्यात आईचा निरोप आला, राजू, अरे राजू, जेवायचं नाही का? चल बरं जेवायला, 8 वाजून गेले, सकाळी शाळेत जायचंय ना, उशीर होईल, चल बरं. राजू गेला जेवायला. जेवता जेवता त्याच्या मनामध्ये देखील हाच विचार आला की अरे, बाबांप्रमाणे आपण देखील आईचे छोटे मोठे काम करतो ना. म्हणून त्याने ठरवलं आपण आईला पण बिल द्यायचं. जेवण झालं, त्याने एक कागद घेतला आणि लिहिलं, राजूचं बिल आईसाठी, प्रिय आई. शेजारच्या काकूंकडून साखर आणून दिली, बिल ₹1. शेजारच्या काकूंना स्टोन लिहून दिला, बिल ₹2. हिंगे काकूंकडून मिरच्या आणल्या, बिल ₹3. गिरणीतून आईला दळण आणून दिलं, बिल ₹5. असे त्यांनी छोटे मोठे काम आठवून लिहिले आणि ती चिठ्ठी आईच्या उशीवर ठेवली आणि तो झोपायला गेला. रात्रीची सर्व कामं उरकून आई मात्र झोपायला आली. झोपायला आल्यावर तिचं लक्ष पहिल्यांदा त्या उशी जवळ असणाऱ्या चिठ्ठीकडे गेलं. तिने ती चिठ्ठी घेतली आणि वाचलं. वाचता वाचता ती मात्र हसत होती. तिने ती चिठ्ठी ठेवली आणि तिने पण कागद घेतला आणि त्याच्यावर लिहिलं, प्रिय राजू, अनेक अनेक आशीर्वाद, आईचं बिल. तिने सर्वप्रथम लिहिलं, राजू, तुला जन्म दिला, बिल ₹0. तुझ्या आजारपणात औषध पाणी करून तुझ्या जवळ थांबले बसले, बिल ₹0. तुझे डब्बा, कपडे, भांडे धुणे केले, बिल ₹0. रात्री जेव्हा तुला ताप आला तेव्हा तुला कडेवर घेऊन दवाखान्यामध्ये नेलं, बाबांकडे नेलं, बाबा रात्री जागून तुझा उपचार करत होते, बिल ₹0. जर तू लहानपणी शाळेमध्ये बसत नव्हता तर माझी सर्व कामे सोडून केलेली असून तुझ्या जवळ मी थांबले कारण तू रडत होता लहानपणी, बिल ₹0. असे तिने देखील छोटे मोठे काम आठवून लिहिले आणि तिचं बिल मात्र 0 झालं. तिने ती चिठ्ठी घेतली आणि राजूच्या उशीजवळ ठेवली. सकाळ झाली. राजूच्या जवळ ती चिठ्ठी दिसली त्याला. त्याने ती चिठ्ठी घेतली आणि वाचू लागला. वाचता वाचता त्याच्या डोळ्यामधून खळखळ पाणी आलं. तो रडू लागला. त्याला आपल्या आईच्या कामाची जाणीव झाली. तो आई आई म्हणत किचन मध्ये गेला. बघतो तर काय, माझी आई माझ्यासाठीच दूध गरम करते, तिचा हात पोळतोय आणि मी तिलाच बिल देतोय. त्याला खूप वाईट वाटलं. तो रडू लागला. आईला मिठी मारू लागला. आई, माझं चुकलं की मी पुन्हा असं करणार नाही. खरंच तुम्हाला एवढं काही दिले आणि मी 1-2 रुपयासाठी तुला बिल दिलं. आई, मला माफ कर. आई, मला माफ. अहो स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. अहो तो तिन्ही जगाचा स्वामी असू द्या, पण जर त्याला आई नाहीये ना तर तो भिकाऱ्याचा मान. म्हणून तुम्ही आहे ना तुमच्याजवळ आई वडील, करत त्यांची सेवा. लहानपणी त्या आई वडिलांनी तुम्हाला चालायला, बोलायला, उठायला, पायाला, खेळायला शिकवलंय आणि मोठं झाल्यावर तुम्हीच त्यांना वृद्धाश्रमामध्ये सोडता. तुम्हीच त्यांची काळजी घेत नाही, सेवा करत नाही. ही शोकात ठिकाण. अहो आई ही पृथ्वीपेक्षा देखील मोठी आहे आणि वडील आकाशापेक्षा उंच आहे. म्हणून त्या आई वडिलांना विसरू नका. त्यांच्या अंतःकरणापासून, मनापासून सेवा करत जा आणि त्यांच्या सेवेतील आनंद घ्या. आता 5:45 वाजले, वेळ झाला. आता थोडं उशीरच झालं तर म्हणायचं सुरू करायला. त्या